पुणे शहर पोलीस दलामध्ये 1633 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। 16 फेब्रुवारीपासून भरती सुरू होणार आहे। भरतीसाठी तब्बल 1,39,000 उमेदवारांनी अर्ज केले आहेत। पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर चाचणी होणार आहे। पुण्यामधील शिवाजीनगर परिसरामध्ये एका कारनं अचानक पेट घेतला। आगीचं कारण समजू शकलेलं नाहीये, मात्र कारचं मोठं नुकसान झालंय। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी AI विशेष प्रशिक्षण सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। AIच्या मदतीनं रोजची कार्यालयीन कामं अधिक सुलभ, जलद, अचूक कशी करता येतील या संदर्भात प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आणि मार्गदर्शन केलं गेलं। येवल्यामध्ये रमाई जयंती निमित्तानं विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार, त्याचबरोबर यांच्यासह शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना गौरवले गेलं। नाशिकमध्ये दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये 6 महिन्यांपासून फरार असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक झालेली आहे। सफियान शेख असं या अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याच्यावर मुकुटासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत। नाशिकमध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या 2 वेगवेगळ्या घटना समोर आल्यात। दोन्ही मुलींना अज्ञातांनी फूस लावून पळवून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शांततेमध्ये मतदान पार पडले। जिल्ह्यामध्ये एकूण 72% मतदान झालंय। अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला, तर काही मतदान केंद्रांवर वेळ संपल्यानंतर सुद्धा रांगा लागलेल्या होत्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये मदतीच्या बहाण्यानं फर्निचर दुकानामध्ये घुसून महिला व्यापाऱ्याची पर्स चोरली। फर्निचर दुकानामध्ये 4 अनोळखी महिलांनी ही चोरी केली असून संपूर्ण प्रकार CCTVमध्ये चित्रित झालाय। पर्समध्ये रोख रक्कम, दागिने, मोबाईल आणि महत्त्वाचे कागदपत्र असा एकूण 60,000चा ऐवज होता। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। 119 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। अरे प्रत्येकाला नाही दाखवता येणार, टोटल तुम्हाला दाखवतो ना, विश्वास ठेवा।